तुमच्या गाडीच्या डॅशबोर्डवर असलेली किंवा घरात बसवलेली सिद्धिविनायक बाप्पाची मूर्ती आता कायद्याच्या कक्षेत येणार आहे. मुंबईच्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टने बाप्पाच्या मूर्तीचे ट्रेडमार्क आणि कॉपीराईट मिळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या. हा प्रयत्न यशस्वी झाला तर परवानगीशिवाय बाप्पाची प्रतिकृती बनवणे हा फौजदारी गुन्हा ठरणार आहे. नेमकं श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टने काय म्हटलंय पाहूया. ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांच्या मते बाप्पाच्या रूपाचा प्रचंड व्यापारी गैरवापर म्हणजेच कमर्शियल एक्सप्लॉयटेशन होत आहे. अनेक जण केवळ नफ्यासाठी हुबेहूब प्रतिकृती विकतायत. विशेषतः चायना मोठ्या प्रमाणात अशा मूर्ती आयात केल्या जात आहेत, ज्याला रोखणे आता अनिवार्य झाले. जर कॉपीराईट मंजूर झाला तर सिद्धिविनायक बाप्पाची हुबेहूब प्रतिमा किंवा मूर्ती परवानगीशिवाय बनवणे, विकणे किंवा वापरणे कायद्याने गुन्हा ठरणार आहे. यासाठी 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि मोठ्या दंडाची तरतूद असू शकते. आता सिद्धिविनायक मूर्तीची ती खास वैशिष्ट्य ज्यावर दावा ठोकण्यात आलाय पाहूयात. उजवी सोंड. बाप्पाची सोंड उजवीकडे वळलेली आहे, जे अत्यंत दुर्मिळ आहे. चतुर्भुज मूर्ती. वरच्या उजव्या हातात कमळ, डाव्या हातात परशु, खालच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात मोदक पात्र आहे. इतर गुणांमध्ये कपाळावर तिसरा डोळा आणि दोन्ही बाजूंना रिद्धी सिद्धी देवी आहे. 2.5 फूट उंचीची ही मूर्ती 1801 मध्ये प्रतिष्ठापित झाल्याची सरकारी नोंद आहे. यावर शिर्डी संस्थानाचा दाखला देत सायबर तज्ञ ऍडव्होकेट प्रशांत माई यांच्या मते, जसे शिर्डीच्या साईबाबा संस्थानाने ऑनलाईन दर्शनासाठी कॉपीराईट मिळवून डिजिटल पायरसी थांबवली, त्याच धर्तीवर सिद्धिविनायक ट्रस्ट आता मूर्तीची एक्सक्लुझिव्हिटी जपणार आहे. काही वकिलांचे म्हणणे आहे की जर मूर्तीची रचना वैशिष्ट्यपूर्ण असेल तर तो आर्टिस्टिक वर्क म्हणून सुरक्षित करता येतो. तर दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे की देव हा सर्वांचा आहे आणि श्रद्धेवर कोणा एकाची मक्तेदारी असू शकत नाही. ही मूर्ती कोणा एका कलाकाराने बनवलेली नसून पुरातन असल्याने त्यावर कॉपीराईट मिळवणे कठीण आहे. पुढील 1 ते 3 महिन्यात यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यानंतर रस्त्यावरील विक्रेत्यांपासून ते मोठ्या शोरूम्स पर्यंत सर्वांना सिद्धिविनायकाची मूर्ती विकताना परवाना घ्यावा लागू शकतो. ही माहिती प्रत्येक गणेश भक्तांपर्यंत आणि मूर्तिकारांपर्यंत पोहोचवा आणि खाली कमेंटमध्ये तुमचे मत मांडा.